हुंडे तर आपल्या तिथं होतेच, पण नाही का आपल्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रान्सपोर्टचा बिझनेस आला होता. त्याच्यामुळे नाही का सगळ्या आत्या लोकांना इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रान्सपोर्ट करायचं होतं. म्हणजे ह्या गावावरून आपल्या गावाला घेऊन जायचं होतं. त्याचमुळे नाही का एका आत्याला आपण आणायला सुप्याला आलो होतो. सुप्यावरून येता येता नाही का म्हणलं इथं भैरवनाथाचं जरा दर्शन घेतलं ना, जरा नाही का दिवस तरी चांगला जाईल. म्हणजे दिवस तर संपतच आला होता, पण तरी बी म्हणलं काय उद्याचा दिवस चांगला जाईल, परादितचा दिवस चांगला जाईल. त्याच्यामुळे इथं भैरवनाथाचं दर्शन वगैरे घ्यायला आलो. आत्या बी म्हणली होती चल बाबा इथं मला दर्शन करून आण. परत मला काही वेळ नाही भेटत, जाऊ द्या बाबा म्हणलं. आत्याला इथं दर्शन करायला आलं. आणि बाकी नाही का आपल्या जेवढ्या दोन्ही आत्या आल्या होत्या का, सगळ्या दोन्ही आत्यांना नाही का आपण गावात आणलं दर्शनाला, डायरेक्ट स्वामींच्या दर्शनाला जायचं म्हणलं नाही का असा विषय असतो आपल्या गावात. कुणी बी बाहेरून माणूस व्यक्ती येऊ द्या, जी गावातली आहे ती नाही का स्वामींच्या दर्शन घेतल्याशिवाय कधीच बाहेर पडत नाही बुवा. म्हणजे नाही का घरी कधीच जात नाही, आधी त्याला स्वामींचं दर्शन घ्यावाच लागत बुवा. दर्शन वगैरे घेतलं. बाबा पण आले होते आपल्यासोबत, त्याच्यामुळे काही विषयच नव्हता. शेवटी नाही का आपण तिथून घरी आलो. घरी सगळ्यांना सोडलं वेळलं. आपण नाही का भर उन्हात तानाचं भुईमुगाचं बरणं करीत होतो. आता बरणं करीत होतो म्हणलं यायला भूक बी लागली होती. तर आपल्याला नाही का शेजारच्याच आंब्याचं झाड बी दिसून गेलं बा. मग काय डायरेक्ट अशी चिंगाट पळ काढला. डायरेक्ट म्हणलं आता शेजारच्याच असो नाही तर आपला असो, आंबा असतो ना, आंबा खायला असतो फक्त, आंबा फळांचा राजा आहे. त्याच्यामुळे नाही का डायरेक्ट म्हणलं यायला इथं आंबे तर मोकार पडले, त्याच्यामुळे बोलायला म्हणायला कुणीच नाही. आणि आंबा तर इतका गोड होता ना बा, काय सांगा तुम्हाला, इतका भारी लागत होता आंबा. आंबा तर कसा का लागा ना, आंबा वगैरे पद्धतशीर खायला. आणि आपण निघलो होतो डायरेक्ट चांबुडीला. असंच म्हणजे कारणाने काय विशेष नव्हतं, पण नाही का असंच आपण मस्ती निघलो होतो. चांबुडी हायच किती लांब आपल्यापासून. तिथे गेलो नाही छकुदीचं पोर यायला बा, ह्याला काय करा काय नाही, गेलं का आधी डोक्या येऊन बसत ह्याला काय करा आणि काय नाही. आणि बघा नुसतं बघत राहत हसत राहतं सारखं, काय करा ह्याला एक नाही का.